IPL इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे 10 खेळाडू। मित्रांनो, IPL ही केवळ क्रिकेटची स्पर्धा राहिलेली नसून ती क्रिकेटसाठी पैशांचा पाऊस पडणारी एक मोठी बाजारपेठ ठरली आहे। 2008 पासून सुरू झालेल्या या प्रवासात अनेक खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर कोट्यावधीचे मानधन मिळवले आहे। 2025च्या महानिलावानंतर या यादीत मोठे फेरबदल झाले असून आता 10 खेळाडूंनी 100 कोटीचा टप्पा सहज ओलांडला आहे। अशातच आज आपण IPL इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे 10 खेळाडू कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, हार्दिक पांड्या। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या या यादीत 10व्या स्थानी आहे। अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिकची मागणी नेहमीच जास्त राहिली आहे। मुंबई इंडियन्स पासूनच कारकीर्द सुरू करणाऱ्या हार्दिकने गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवून दिले आणि आता तो पुन्हा मुंबईच्या ताफ्यात परतला आहे। त्याची आतापर्यंतची एकूण कमाई 122 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 9, श्रेयस अय्यर। श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे यशस्वी नेतृत्व केले आहे। 2025च्या लिलावात त्याच्यावर झालेली मोठी बोली आणि यापूर्वी त्याचे मानधन मिळून श्रेयसने 126.5 कोटी रुपयाची कमाई केली आहे। तो IPL मधील एक भरोशाचा फलंदाज आणि कर्णधार मानला जातो। नंबर 8, संजू सॅमसन। राजस्थान रॉयल्सचा आधारस्तंभ आणि कर्णधार संजू सॅमसन याने या यादीत 8वे स्थान पटकावले आहे। सध्या संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहे। संजूच्या फलंदाजीची शैली आणि त्याच्याकडे असलेले नेतृत्व गुण यामुळे त्याला नेहमीच मोठी रक्कम देऊन संघात कायम ठेवले जाते। त्याची एकूण IPL कमाई 126.58 कोटी रुपये आहे। नंबर 7, KL राहुल। KL राहुल हा IPL इतिहासातील सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे। पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यासारख्या संघाचे नेतृत्व केल्यानंतर राहुलच्या नावावर आता एकूण 127.10 कोटी रुपयांचे मानधन जमा झाले आहे। सातत्यपूर्ण कामगिरी हेच त्याच्या यशाचे गमक आहे। नंबर 6, सुनील नरेन। कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन हा या यादीत सर्वात यशस्वी परदेशी खेळाडू आहे। 2012 पासून तो एकाच संघाशी एकनिष्ठ राहिला आहे। KKRने त्याला नेहमीच उच्च मानधनावर रिटर्न केले आहे। नरेनने IPL मधून आतापर्यंत 137.34 कोटी रुपये कमावले आहेत। नंबर 5, ऋषभ पंत। ऋषभ पंतने 2025च्या महालिलावात इतिहास रचला। त्याला मिळालेल्या विक्रमी बोलीमुळे त्याची एकूण कमाईत मोठी भर पडली असून ती आता 144.80 कोटी रुपयावर पोहोचली आहे। दिल्ली कॅपिटल्स कडून प्रदीर्घ काळ खेळल्यानंतर आता तो एका नवीन भूमिकेत आणि नव्या दमात मैदानात उतरला आहे। नंबर 4, रवींद्र जडेजा। जगातील सर्वात अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला रवींद्र जडेजा या यादीत 4थ्या स्थानावर आहे। चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या जडेजाला संघाने नेहमीच रोहित विराटच्या तोडीचे मानधन दिले। त्याची एकूण IPL कमाई 157.1 कोटी रुपये आहे। नंबर 3, महेंद्रसिंग धोनी। IPL इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार MS धोनी या यादीत 3ऱ्या स्थानी आहे। धोनीने पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले। करिअरच्या उत्तरार्धातही त्याची लोकप्रियता आणि मानधन कमी झालेले नाही। धोनीची एकूण कमाई 196.84 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 2, रोहित शर्मा। हिटमॅन रोहित शर्मा या यादीत 2ऱ्या क्रमांकावर आहे। मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितची IPL कारकीर्द अत्यंत गौरवशाली राहिली आहे। 200 कोटीचा टप्पा ओलांडणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये तो असून त्याची एकूण कमाई 227.2 कोटी रुपये इतकी अफाट आहे। नंबर 1, विराट कोहली। IPL इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अग्रस्थानी आहे। 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाशी एकनिष्ठ राहिलेल्या विराटने मैदानातील आपल्या आक्रमक कामगिरीच्या जोरावर ही मोठी झेप घेतली आहे। त्याची एकूण IPL कमाई 230.2 कोटी रुपये असून तो या लीगचा सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला आहे। तर मित्रांनो, हे होते IPL इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे 10 खेळाडू। यापैकी तुमचा आवडता खेळाडू किंवा तुमची आवडती IPL टीम कोणती आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।